शिवाजी पार्क स्मशानभूमीतून मिकी घई आपल्यासोबत आहेत। आशा भोसले यांच्या निवासस्थानाहून वेदांत नेब आपल्यासोबत आहेत, तर आशा भोसले यांच्या निवासस्थानाबाहेरून विनोद घाटगे सध्या आपल्यासोबत आहे। आपण सुरुवातीला वेदांतकडे जाऊयात। आशा भोसले यांच्या निवासस्थानी सध्या तो आहे। वेदांत, आज आशाताईंना अखेरचा निरोप दिला जाणार आहे, पण त्याआधी अनेक मान्यवर तिथे पोहोचतायत, आशाताईंना निरोप देतायत, त्यांचं शेवटचं अंत्यदर्शन घेतायत। आपण बघितलं सकाळी 10:30 वाजल्यापासून त्यांचं जे निवासस्थान आहे त्याच्या खालच्या ठिकाणी आपण बघितलं तर इथे आशाताईंचं हे पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे आणि अंत्यदर्शनासाठी अनेक जण इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात। सुप्रिया सुळे या अंत्यदर्शनासाठी आलेले आहेत, त्याशिवाय सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, त्यासोबतच अभिनेत्री तब्बू, या थोड्या वेळापूर्वी संगीतकार AR रहमान, सुदेश भोसले असे अनेक दिग्गज हे इथे अंत्यदर्शनासाठी आपल्याला आलेले पाहायला मिळतात। थोड्या वेळापूर्वी सचिन तेंडुलकर सुद्धा आपल्याला इथे नातेवाईकांचं सांत्वन करताना पाहायला मिळतात। सगळ्यांसोबत स्नेहाचे संबंध होते, कारण ज्या प्रकारे आपण बघितलं 5-6 दशकं ज्या प्रकारे खरं तर मोहिनी घातली होती, त्यांच्या गाण्यांनी मोहिनी घातली होती। 12,000 गाणी त्यांनी गायली, गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड केलं आणि प्रत्येक गाणी म्हणजे हिंदी असू द्यात किंवा मराठी असू द्यात, प्रत्येक गाण्यामध्ये त्यांचा आवाजाचं वेगळेपण होतं आणि वेगवेगळ्या धाटणीची गाणी ती त्यांनी गायली। मग अगदी मराठी कवितांना सुद्धा, विविध कवींच्या कवितांना सुद्धा त्यांनी गायल्या आणि त्यामुळे प्रत्येकासोबत स्नेहाचे संबंध होते, विविध क्षेत्रात त्यांचे संबंध होते। म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये पण आपण बघितले अनेक राजकीय नेते आपण इथे अंत्यदर्शनाला आलेले पाहायला मिळतात। त्यासोबतच संगीत क्षेत्रामध्ये जे आताचे आपण संगीतकार बघितले, पार्श्वगायक बघितले, त्यांच्यासाठी गुरुस्थानी आशा भोसले होते आणि त्यामुळे शोकाकुल सगळे आहेत। मोठी रांग आपल्याला इथे पाहायला मिळते। पिढ्यांचा भावविश्व समृद्ध केलेला हा आवाज आहे आशाताईंचा आणि आज तो आपल्याला कायमचा सोडून जातोय, त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये ती पोकळी निर्माण झालेली आहे। वेदांत थोडं थांबवते, आपण विनोदकडे जाऊयात। विनोद, कशा पद्धतीनं त्या सगळ्या परिसरामध्ये सज्जता करण्यात आलेली आहे? अगदी काही वेळामध्ये, काही तासांमध्ये अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे, काय तिकडे सध्या चित्र दिसतंय? प्रज्ञागर तर 11 वाजल्यापासून इथे अंत्यदर्शनासाठी लोकांनी यावं असं सांगण्यात आलं होतं, त्यामुळे अनेक जणांनी गर्दी केली। इथे पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त ठेवलेला आहे आणि त्यानुसार आता चाहत्यांची इकडे येण्याची सुरुवात झालेली आहे। अनेक सेलिब्रिटीज इकडे आले होते, आपण पाहिलंच आहे। आणि आता ह्या मेन गेटवरती जिथून आज सोडलं जात आहे अंत्यदर्शनासाठी, तर तिथे चाहत्यांची गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे आणि खूप दूरवरून लोक येत आहेत, कारण अर्थात आशा भोसले हे नाव मोठं होतं, प्रत्येक घराघरात पोहोचलेलं होतं, प्रत्येकाचा स्वर होता, आवाज होता जो प्रत्येकाला खूप आपलासा वाटत होता आणि आज तो आवाज, तो सूर आपल्यातून खरं तर आपण गमावला आहे आणि त्यांचं अखेरचं दर्शन मिळावं यासाठी अनेक मंडळी, अनेक रसिक इकडे गर्दी करतायत। प्रज्ञा, विनोद, तूही सोबत राहा। आपण शिवाजी पार्क स्मशानभूमी परिसरामध्ये जाऊयात। मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या तिथे आहेत। मिकी, कशा पद्धतीनं तिकडे तयारी करण्यात आलेली आहे? अनेक मोठी माणसं त्या क्षणी तिकडे उपस्थित असतील, कशा पद्धतीनं बंदोबस्त आहे आणि काय चित्र तिकडे पाहायला मिळत आहे? अगदी पद्मविभूषण आशा भोसले यांच्यावर अंत्यविधी आज दुपारी 4च्या सुमारास दादर येथील या हिंदू स्मशानभूमीत पार पडणार आहे आणि त्यासाठी महापालिकेकडून या ठिकाणी तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। खरं तर 10 ते 12 हजार लोक या ठिकाणी येतील, उपस्थिती असेल असा अंदाज त्यांनी बांधला आहे आणि त्यानुसार त्यांची तयारी या ठिकाणी केली जाते। अनेक मोठी मंडळी, सेलिब्रिटीज या ठिकाणी येणार आहेत आशा भोसले यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी आणि त्यासाठी जर आपण बघितलं तर पूर्ण जी ही स्मशानभूमी आहे ती स्वच्छ करण्यात आलेली आहे, फुलांनी सजवण्यात आलेली आहे आणि इथंच काही वेळ आशा भोसले यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी देखील ठेवलं जाणार आहे। हे सगळे अधिकारी जर आपण बघितलं तर हे मुंबई महापालिकेचे अधिकारी आहे। पूर्ण रंगरंगोटी असेल, स्वच्छता असेल, फुलांची सजावट असेल, जर आपण बघितलं तर या हिंदू स्मशानभूमीत या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जवळपास अर्धा तास
आशा भोसले यांचं पार्थिव याच ठिकाणी अंत्यदर्शनासाठी देखील ठेवलं जाणार आहे. अनेक नेते मंडळी असेल, सेलिब्रिटीज असतील, आशाताईंवर प्रेम करणारे सगळे लोक या ठिकाणी येणार आहेत आणि त्यासाठीच ही सगळी व्यवस्था या ठिकाणी केली जाणार आहे. इथं गर्दी होऊ नये यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मोठे स्क्रीन सुद्धा लावण्यात आलेले आहेत, जेणेकरून जे आशाताईंवर प्रेम करणारे आहेत त्यांना तिथं हे सगळं अंत्यविधी त्या ठिकाणी पाहता येईल. त्याचबरोबर वेगवेगळे स्क्रीन्स लावण्यात आलेले आहेत जिथं आशाताईंचे